तर दुसरीकडे शरद पवार यांनी सकाळी अचानक संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। या भेटीचे काही फोटो समोर आलेले आहेत आणि यामध्ये पंतप्रधान मोदी हे अगदी हाताला धरून शरद पवार यांना आपल्या कक्षामध्ये आणताना आणि हसत खेळत त्यांच्याशी गप्पा मारताना दिसतात। भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही त्यांनी दिले। या पत्रात राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, सिंचन यांच्यासह इतर महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख असल्याचे समजते। दरम्यान पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ते कोणत्याही कारणासाठी पंतप्रधानांना भेटू शकतात असं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी म्हटलंय। तर दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली जात असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलाय। शरद पवार यांनी सकाळी अचानक संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। या भेटीचे काही फोटो समोर आलेत। यामध्ये पंतप्रधान मोदी अगदी हाताला धरून शरद पवार यांना आपल्या कक्षात आणताना दिसतात। साहेब हे ज्येष्ठ नेते, देशाचे नेते, ते मोदी साहेबांना कधी केव्हाही भेटू शकतात आणि कुठल्याही कामानिमित्त। शेवटी काल ते जंतर मंतरवर गेले असतील, त्यांचे प्रश्न ऐकले असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती, त्यामुळे ते मोदी साहेबांना भेटू शकतात। मोदी साहेबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडू शकतात। हे भेटीचा अर्थ काय होता, काय त्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे। या आंदोलनाचा भाग म्हणूनच त्यांनी आज देशाचे पंतप्रधानांच्या बरोबर भेट घेतली आणि मला वाटतं विद्यार्थ्यांच्या त्यांनी चर्चा केलेली आहे। ही करत असताना अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाबाबतीमध्येच फक्त ही भेट असेल ही खात्री आहे। मला NDAमध्ये जाण्याचा प्रश्न, त्यानंतर विलिनीकरणाचा प्रश्न आणि बाकीच्या प्रश्नाची जी चर्चा सुरू झालेली आहे, मी स्पष्ट करू इच्छितो, जर NDAच्या बाबतीमधली भूमिका असती तर मग महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मला वाटतं 27 जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं, ती झाली नसती। NDAच्या विरोधामध्ये भूमिका आम्ही घेतली नसती। त्या भेटीबाबत शरद पवारजी आणि त्यांचा पक्ष जेव्हा टिप्पणी करेल नंतरच त्यावर बोलणं उचित ठरेल। शरद पवार साहेबांनी मोदी साहेबांची भेट घेतली आता दिल्ली। कोणाची? मोदी साहेबांची। ठीक आहे ना, आता पवार साहेब तिथे राज्यसभेवर सुद्धा आहेत, नेते आहेत, तर त्यांनी भेट घेणं आहे ते स्वाभाविक आहे। ते काही नवीन काही बीजेपीच्या आंदोलनावर चर्चा झाली तर मग कारण मी तिथे नव्हतो, कशावर चर्चा झाली मला नाही माहिती। आपण बघतोय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी हाताला धरून शरद पवार यांना आपल्या कक्षात आणताना दिसतात।